वेलकम बॅक टू माय चॅनल मास्टर तन्मय शिंदे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी गणित मराठी माध्यम महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ पुणेची संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 8वीची प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या त्या मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 8वी विषय गणित लेखी प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅट अंतर्गतची एकदम खरीखुरी प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मराठीची पण प्रश्नपत्रिका टाकली होती आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तीच प्रश्नपत्रिका आली होती. तुम्हाला खोटे वाटत असेल तर जाऊन मराठीची पण प्रश्नपत्रिका एकदा ही व्हिडिओ संपली चेक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026चा हा पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं तुम्हाला तोंडीला 10 मार्क आणि लेखीला 50 असे एकूण 60 मार्क आहे. तुमचा इथे तुम्हाला हजेरी क्रमांक, इथे तुकडी, इथे तुमचं नाव, इथे तुमच्या शाळेचं नाव, इथे केंद्र आणि इथे तालुका जिल्हा असतो. तर मित्रांनो, शिक्षकाची स्वाक्षरी इथं असते. तर मित्रांनो, इथे तुम्हाला तोंडीचे काही प्रश्न विचारले आहे. तोंडी चाचणीची उत्तरे येथे लिहा, प्रत्येक एक गुण. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं काही उत्तरे लिहायला जागा आहे. तुम्हाला तोंडीचा पेपर लिहायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती तुम्हाला इथं लेखी चाचणी दिलेली आहे. तर इथं तुम्हाला लेखी चाचणीमध्ये तुम्हाला प्रश्न पहिला एक संख्या अंकात लिहा. इथे तुम्हाला 50,905 ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची आहे. 1 आणि अर्धा मार्क आहे याला. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली प्रश्न पहिल्यातलं विस्तारित रूपावरून संख्या लिहा. इथे तुम्हाला विस्तारित रूप संख्या लिहायची आहे. 80,507 रुपये असं तुम्हाला इथं लिहायचं आहे या बॉक्समध्ये. त्याच्यानंतर खाली प्रश्न एक चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा. तर यापैकी चौकटीत योग्य जे चिन्ह असणार आहे ते चिन्ह हे मधलं असणार आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं प्रश्न पहिला अक्षरात लिहा. इथं ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न दुसरा बेरीज करा. इथं तुम्हाला बेरीज करायची. इथं प्रश्न दुसरा बेरीज करा. इथं दोन्ही ठिकाणी बेरीज करायची आहे. प्रश्न दुसरा एका गोदामामध्ये 5,480 हरभरा डाळीची पोते व 1,120 तूर डाळीची पोते आहेत. तर गोदामात एकूण किती पोती आहेत? तर किती पोती आहे गोदामात इथे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न दुसरा एका गावातील 1,285 महिलांनी व 2,077 पुरुषांनी महाराष्ट्र युक्त बँक जनधन खाते उघडले. तर जनधन खाते उघडणाऱ्या व्यक्तीची संख्या किती इथं तुम्हाला सांगायची आहे. किती संख्या असणार ती. त्याच्यानंतर खाली प्रश्न 3 वजाबाकी करा. प्रश्न 3 वजाबाकी करा. इथे तुम्हाला ही वजाबाकी करायची 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न तिसरा एका आडात व्यापाऱ्याकडे 2,685 पोती धान्य होती. त्यापैकी एक वर्ष 1,382 पोती विकली. तर वर्षाखेर त्याच्याकडे किती पोती धान्य शिल्लक आहे? तर इथे तुम्हाला किती पोती धान्य शिल्लक आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला प्रश्न तिसरा वर्गाची लोकसंख्या 5,882 आहे व मेहकची लोकसंख्या 3,289 आहे. तर वर्गाची लोकसंख्या मेहकरी गावापेक्षा किती जास्त आहे तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न चौथा गुणाकार करा. तर इथे तुम्हाला याचा गुणाकार करायचा. प्रश्न चौथा गुणाकार. इथं पण तुम्हाला गुणाकार करायचा आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 4 एका कुटुंबात एका महिलांसाठी सरासरी 3,300 लिटर पाणी लागते. तर एका वर्षात त्या कुटुंबाला किती लिटर पाणी लागेल याचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 4 एका गणवेश शिवण्यासाठी 4,040 रुपये शिलाई द्यावी लागते. असे 35 गणवेश शिवण्यासाठी एकूण किती शिलाई द्यावी लागेल तुम्हाला एक्सप्लेन करू. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 भागाकार करा. प्रश्न 5 भागाकार करा. इथे तुम्हाला भागाकार करायचा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न 5 दोन संख्यांच्या गुणाकार 2,820 आहे. त्यातील एक संख्या 47 असल्यास दुसरी संख्या कोणती?
दुसरी संख्या कोणती तुम्हाला शोधून लिहायचं. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5D 9,027 रुपयांची 17 जणांत समान वाटणी केल्यास प्रत्येकाच्या वाट्याला किती रक्कम येईल हे तुम्हाला सांगायचं. खाली प्रश्न 6 लसावी काढा. इथे तुम्हाला याचा लसावी काढायचा 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6B किंमत काढा. इथे तुम्हाला याची किंमत काढायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6क पूर्णांक संख्येला गोल करा. इथे जी पूर्णांक संख्या आहे त्याला गोल करायचं आहे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6D जर तर याचं उत्तर तुम्हाला इथे लिहायचं. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6E 5 टेबलांची लांबी सेमीमध्ये खाली दिली आहे, त्यावर सरासरी लांबी काढा. इथे तुम्हाला 5 टेबलांची लांबी काढायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6F X आणि Y मध्ये चलन आहे, यावरून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही. इथे तुम्हाला योग्य संख्या लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7 सोडवा. प्रश्न 7B पण सोडवा. हे तुम्हाला इथं सोडवायचं आहे 2 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7क सोडवा. हे तुम्हाला इथं सोडवायला दिलेले प्रश्न. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7D वजबाकी करायची. तुम्हाला वजबाकी करायची आहे 3 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8 पदावरील सोडवा. हे तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8B याचं तुम्हाला उत्तर लिहायचं 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8क याचं पण तुम्हाला उत्तर 1 मार्कासाठी लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली प्रश्न 8D दिलेला आहे. हे तुम्हाला काही इथं प्रश्न दिले आहेत. या विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. तर तुम्हाला इथं 33ची किंमत काढायची आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न ही अवयवी पाडा. याची अवयवी पाडायची आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9व्यातला पुढे दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढता येईल का ते सकारण स्पष्ट करा. तर या मापावरून त्रिकोण काढता येईल का याचं सकारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न B समभुज चौकोनाचा कोणता एक गुणधर्म लिहा. इथे एक गुणधर्म लिहायचं तुम्हाला. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9क ट्रायंगल DEF मध्ये रेख DP या त्रिकोणाचा टिंब आहे. तर काय आहे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9D मापाचा काढा व त्याचा कोन दुभाजक काढा. याचं 90 मापाचं तुम्हाला कोन काढून त्याचा दुभाजक काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न EO केंद्र असलेल्या वर्तुळात M ट्रायंगल ACB किती याचं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9F तुम्हाला इथं चौकटीमध्ये योग्य उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9G बाजूच्या मापावरून दिलेल्या कोनाचे काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते ठरवा. काटकोन त्रिकोण आहे की नाही ते तुम्हाला इथं ठरवायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9 इथे तुम्हाला आकृतीवरून काही प्रश्न विचारले आहे सकारण लिहायला, ते तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 9J कोणत्याही मापाचा एक त्रिकोण काढून त्याचा एक शिरोक काढा. तुम्हाला इथे एक शिरोक काढायचा आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 10 इथे तुम्हाला 7 मीटर लांबी आहे, तर तिचे क्षेत्रफळ काढा. इथे तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 10B 6 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती इथे तुम्हाला काढायचं. त्याच्यानंतर खाली प्रश्न 10K इथे तुम्हाला काही प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला 2 मार्कासाठी द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 11 एक फ्री 12,000 रुपयांना घेतला व काही कारणास 9,000 रुपयांना विकला तर किती तोटा झाला, शेकडा तोटा किती तुम्हाला इथे लिहायचं. त्याच्यानंतर खाली प्रश्न 11B इथे तुम्हाला बँकेचं एक उदाहरण दिलं ते तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 12 दिलेल्या जोडस्तंभालेख वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला खाली प्रश्न विचारले एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती जोडस्तंभालेखात दाखवली आहे हे तुम्हाला लिहायचं आहे बॉक्समध्ये. त्याच्यानंतर खाली कोणत्या शाळेतील कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट खेळणाऱ्याच्या संख्येपैकी जास्त आहे इथे तुम्हाला लिहायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.